नमस्कार मित्रांनो, जागतिक रंगभूमी दिनाचं औचित्य साधून आपण अशा काही नाटकांविषयी बोलत आहोत ज्यांनी रंगभूमीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. रंगभूमी ही केवळ 4 भिंतींमध्ये साकारलेली कलाकृती नाही, ती कलाकाराच्या मनाचा, भावनेचा आणि आत्म्याचा एक आविष्कार आहे. जिथं भावनांना आवाज मिळतो, जिथं शब्द जिवंत होतात आणि जिथं कलाकारांचा आत्मा बहरतो. पहिल्या भागात आपण शेक्सपियर लिखित हॅम्लेट नाटकाविषयी बोललो होतो. आजच्या भागात देखील अशाच एका अजरामर नाटकाविषयी बोलणार आहोत. मित्रांनो, मराठी रंगभूमीवर अनेक नाटकं आली आणि गेली, पण काही नाटकं अमर झाली. त्यापैकीच एक म्हणजे वि.वा. शिरवाडकर लिखित नटसम्राट. कोणी घर देतं का घर? या तुफानाला कोणी घर देतं का? हा संवाद जेव्हा आपल्या कानावर पडतो त्यावेळी आपल्या डोळ्यासमोर एक अशी व्यक्ती उभी राहते जी रंगभूमीलाच आपलं सर्वस्व मानते. ती व्यक्ती म्हणजे गणपतराव बेळवलकर, अर्थात नटसम्राट. हे संवाद फक्त संवाद नाहीत, ते एक भावनिक वादळ आहे, एक वेदना आहे आणि एक कटू वास्तव आहे. आजही नटसम्राट नाटकातील अजरामर संवाद प्रत्येक मराठी मनाच्या कोपऱ्यात घुमत असतात. नाटकातील पात्र गणपतराव बेळवलकर एक अभिजात रंगकर्मी, रंगभूमीवर सम्राट, पण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर मात्र एकाकी. नटसम्राट हे केवळ एक नाटक नाही, तर प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यातील एक कटू वास्तव आहे. गणपतरावांची भाषणं प्रभावी, काव्यमय आणि जिव्हारी लागणारी आहेत, पण आपलं अभिनय क्षेत्र सोडल्यावर त्यांना आपल्या आयुष्याचा रिकामा कोपरा जाणवतो. त्यांच्या जीवनातील शोकांतिका म्हणजे कुटुंबियावर त्यांनी आपलं सर्वस्व उधळलं, पण त्या बदल्यात कुटुंबियाकडून त्यांना मिळाली ती उपेक्षा. त्यांच्या कुटुंबियांना गणपतरावांचा वारसा हवा आहे, पण गणपतरावांना त्यांच्या अंगात भिनलेल्या नाटकासह स्वीकारण्याची मात्र त्यांच्यामध्ये ताकद नाही. गणपतरावांच्या भूमिकेला श्रीराम लागू यांनी ज्या उंचीवर नेलंय त्याला तोडच नाही, पण त्यांच्यानंतर यशवंत दत्त, सतीश दुभाषी, दत्ता भट, उपेंद्र दाते, मोहन जोशी, चंद्रकांत गोखले, डॉक्टर लक्ष्मण देशपांडे यासारख्या दिग्गज कलाकारांनीही ही भूमिका केली. कुसुमाग्रजांच्या या नाटकावर निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नटसम्राट या चित्रपटाची निर्मिती केली आणि नाना पाटेकर यांनी अप्पासाहेब बेळवलकरांना नव्या पिढीसमोर जिवंत केलं. आजही ही भूमिका साकारायला अभिनेत्यांमध्ये चढाओढ असते, कारण नटसम्राट ही केवळ भूमिका नाही, तर ती अभिनेत्याच्या अभिनय क्षमतेची परीक्षा आहे, त्याच्या कारकिर्दीचा तो कळस आहे. ज्या नटानं आयुष्यभर टाळ्यांचा कडकडाट मिळवला त्यालाच शेवटी घरदार नसतं. ज्या कलाकारानं समाजाला आनंद दिला तोच शेवटी स्वतःच्या आयुष्यात एकटा उरतो. हा विरोधाभासच नटसम्राट या नाटकाला अजरामर करतो. नटसम्राट हे नाटक विल्यम शेक्सपियरच्या किंग लिअर या नाटकावर आधारित असलं तरी तो त्याचा शब्दशः अनुवाद नव्हे. वि.वा. शिरवाडकरांनी आपल्या प्रतिभेनं आणि संवेदनशील लेखणीनं या नाटकाला मराठी संस्कृतीचं वेगळेपण दिलं आहे. आज अनेक दशकं उलटली तरीही नटसम्राट या नाटकाचं नाविन्य अजूनही ओसरलेलं नाही. प्रत्येक वेळी हे नाटक पाहताना ते आपल्याला नव्यानं समजतं. यश, प्रसिद्धी, सन्मान आणि पैसा हे भरभरून मिळाल्यानंतरच्या आयुष्यातील गमक म्हणजे नटसम्राट, जे केवळ नाटक नाही तर प्रत्येक माणसाला आयुष्यात एकाकी पडायचं नसेल तर काय करावं याचा एक परिपाठ आहे.